नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात जन्माष्टमी विशेष नैवेद्यासाठी अतिशय दाणेदार पंचखाद्य लाडू कसे बनवायचे। अगदी कमी वेळेमध्ये बिनपाकाचे हे लाडू अतिशय स्वादिष्ट बनतात। मस्त दाणेदार, तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू मुलं सुद्धा खूप आवडीने खातात। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी एक वाटी पोहे घेतलेले आहेत। आपल्या घरी जे नेहमीचे पोहे असतात तेच आहेत। स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहेत। त्याच वाटीने पाऊण वाटी किसून घेतलेला गूळ घ्यायचा। 10 ते 12 बदाम आणि 10 ते 12 काजू घेतलेले आहेत। त्यासोबत अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी डाळ आणि 2 चमचे खसखस घ्यायची। त्यासोबतच अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे आणि थोडीशी वेलची घ्यायची। कढई चांगली गरम करून घेतलेली आहे। तर सुरुवातीला शेंगदाणे यामध्ये भाजून घ्यायचे। लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत शेंगदाणे आतपर्यंत मस्त खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे लाडूला चव सुद्धा खूप छान येते आणि जास्त दिवस टिकतात सुद्धा। 4 ते 5 मिनिटांनंतर एका ताटामध्ये हे काढून घेतले। आता त्याच कढईमध्ये बदाम आणि काजू सुद्धा भाजून घ्यायचे। यामध्ये आता तूप घालायची गरज नाही, हे असंच भाजून घ्यायचे। हलकेसे डाग पडेपर्यंतच हे परतून घ्यायचं आहे। हलकेसे डाग पडू लागल्यानंतर यामध्ये डाळ घ्यायचे, कारण हे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। फक्त 2 मिनिटे सतत हलवत मंद आचेवरच हे परतून घ्यायचं। हलकासा याचा रंग बदलल्यानंतर हे सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घ्यायचं। आता त्याच कढईमध्ये पोहे भाजून घ्यायचे। पोहे भाजून घेण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटातच मस्त ते कुरकुरीत होतात। सगळ्या गोष्टी हलक्याशा गरम आणि हलकासा रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचे, कारण हे आपण सगळं नंतर तुपामध्ये परतून घेणारच आहे। तर 2 ते 3 मिनिटात पोहे सुद्धा मस्त कुरकुरीत झालेले आहेत। त्याच ताटामध्ये पोहे काढून घ्यायचे। पुन्हा त्याच कढईमध्ये किसून घेतलेलं सुकं खोबरं भाजून घ्यायचं। सतत हलवत मंद आचेवरच खोबरं भाजून घ्यायचं, कारण हे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। हलकासा कलर बदलल्यानंतर हे खोबरं सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घ्यायचं। आता सगळ्यात शेवटी खसखस भाजून घ्यायची आहे। तर गॅस मी इथे बंद केलेला आहे। कढई चांगली गरम आहे। 1 मिनिटभरच खसखस यामध्ये परतून घ्यायची। आता खसखस सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घेतली। आता हे सगळं असंच ठेवून द्यायचं, पूर्णपणे थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। यामध्येच वेलची घेऊन फक्त 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचं, जास्त बारीक अशी पावडर करायची नाही। तर पल्स मोडवरती फक्त 1 ते 2 वेळा याला फिरवून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी पावडर याची झालेली नाही, दरदरीतच हे आहे। आता कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेतलं। तूप अगदी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच ही पावडर या तुपामध्ये घ्यायची। तूप कडकडीत असेल तर हे लाडू अगदी दाणेदार बनतात। थंड तुपामध्ये जर हे मिश्रण टाकलं तर ही पावडर तूप जास्त ॲब्झॉर्ब करून घेते आणि त्यामुळे लाडू पाहिजे तसा दाणेदार होत नाही। त्यामुळे तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतल्यानंतरच हे मिश्रण त्यामध्ये घ्यायचं। आता मंद आचेवरच सतत हलवत फक्त 4 ते 5 मिनिटे ही पावडर या तुपामध्ये परतून घ्यायची। 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याचा रंग बदललेला आहे आणि या मिश्रणाने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे। गॅस बंद करून लगेचच ही पावडर एका ताटामध्ये काढून घ्यायची। पूर्णपणे ही पावडर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली। यामध्ये फक्त बदाम आणि काजू वापरलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता। आता यामध्ये किसून घेतलेला गूळ काढून घ्यायचा। झाकण लावून पुन्हा फक्त 2 वेळा फिरवून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता थोडंसं आता हे मिक्सर ओलसर झालेलं आहे। आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतलं। यामध्ये गूळ वापरल्यामुळे थोडासा ओलसरपणा येतो, त्यामुळे लाडू सुद्धा चांगले वळता येतात आणि त्यामुळे लाडूही खूप पौष्टिक बनतात। आता लगेचच याचे लाडू वळायला घ्यायचे, कारण थोडा वेळ हे मिश्रण असंच ठेवलं तर थोडंसं कडक होऊ शकतं। त्यामुळे लगेचच याचे लाडू वळून घ्यायचे। हव्या त्या आकाराचे लहान मोठे लाडू बनवू शकता। यामध्ये तूप आणि गूळ वापरल्यामुळे मिश्रण चांगलं ओलसर होतं आणि लाडू मस्त वळले जातात। तर तुम्ही पाहू शकता अगदी कमी वेळेमध्ये हे लाडू बनलेले आहेत। साखरेचा पाक सुद्धा करायची गरज नाही, अगदी कमी मेहनतीमध्ये आणि खूप चविष्ट असे हे लाडू बनतात। आणि महत्त्वाचं म्हणजे हे लाडू चवीला जबरदस्त लागतात। लहान मुले हे लाडू खूप आवडीने खातात। हवं तर या मिश्रणामध्येच थोडेसे मनुके सुद्धा ॲड करू शकता। तर या पद्धतीने सगळे लाडू वळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त एकसारखे असे हे पंचखाद्य लाडू बनून तयार आहेत। यामध्ये वापरलेलं जे साहित्य आहे त्यातलं एखादं अवेलेबल नसेल तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल आणि हे मिश्रण थोडंसं दरदरीत ठेवल्यामुळे मस्त असे खुसखुशीत लाडू लागतात। तर या जन्माष्टमीसाठी नैवेद्यासाठी हे लाडू नक्की बनवून पहा। अगदी झटपट तर बनतातच, स्वादिष्ट बनतात आणि मस्त दाणेदार बनतात। तुपामध्ये हे सगळं व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे जास्त दिवस टिकतात सुद्धा। आणि हे पहा लाडू किती मस्त दाणेदार असे बनलेले आहेत।
तोंडात टाकताच जिभेवरच विरघळतील असे हे लाडू बनलेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।